आपण आज शिक्षक समन्वय संघाचा 15वा आंदोलनाचा दिवस आहे आणि मी आत्ता आझाद मैदानामधून आपणा सर्व महाराष्ट्रातील तमाम अंशतः अनुदानित शिक्षकांना आव्हान करतोय की ज्या पद्धतीनं मीडियावर कुठल्याही म्हणजे जे काही परिस्थिती दाखवत आहेत मुंबईची तेवढी परिस्थिती निश्चित नाही आहे आणि इथं निश्चित पाऊस जरी असला तरी मुंबईचा सर्वांना पाऊस माहीत आहे, तासाभरात पडतो पुन्हा निघून जातो। हा काही ठिकाणी छोट्या छोट्या काही घटना निश्चित घडलेल्या असतीलही, पण त्या घटनेला मोठं स्वरूप देऊन कदाचित मुंबईकडे येणाऱ्या वेगवेगळ्या आंदोलनाला त्या ठिकाणी थांबवण्याचं षडयंत्रसुद्धा सरकारी व्यवस्थेचं असू शकतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे। आता पहा, हे आझाद मैदानातली सत्य परिस्थिती आहे। खरं तर नेहमी आंदोलन करणाऱ्यांना माहिती आहे ही परिस्थिती फार आपल्यासाठी नवीन नाही आहे, पण काही मोठ्या संख्येनं जे आंदोलनामध्ये नवीन येत आहेत त्यांच्या मनात कुठेतरी असं वाटू शकतं, तर हे वाटण्याचा काही विषय नाही आहे। आपण बाकीचे पण लोक आंदोलक आलेले आहेत, हे ही परिस्थिती मुद्दाम दाखवतो आहे। हे सर्व आंदोलक आलेत ना, जर हे आंदोलक आले असतील तर आपण यापेक्षा खेड्याकडे बिकट परिस्थिती असते तरी आपण आपली कामं करतो, तर इथं तर आपल्या हक्कासाठी न्यायासाठी आपल्याला यायचं आहे। म्हणून कोणीही अफवेला बळी पडू नका, टी व्हीला बळी पडू नका किंवा काही मीडिया, मी स्वतः शिक्षक समन्वयक आणि पत्रकार या नात्याने तुम्हाला सांगेन की काही मीडियाला हाताशी धरून अधिवेशन काळामध्ये महाराष्ट्रातले इतर कोणतेही मोर्चे इकडे येऊ नयेत आणि सरकारची नाचक्की होऊ नये अशा पद्धतीची सुद्धा काही षडयंत्र व्यूहरचना असू शकते, त्याला कोणीही बळी पडायचं नाही आहे। थेट आझाद मैदानावरून मी शिक्षक समन्वय संघ समन्वयक प्राध्यापक डॉक्टर आनंद कर्णे।